आपण मागच्या प्रीवियस लेक्चर मध्ये त्या ठिकाणी क्लासिफिकेशन बघितलं. ठीक आहे, आता आपल्याला क्लासिफिकेशन बघायचंय, पण कोणाचं बघायचंय तर मोनो हॅलोजन कंपाऊंडचं. मोनो हॅलोजन कंपाऊंडचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये जो मोनो हॅलोजन कंपाऊंड आहे त्याच्यावरती आता आपल्याला ठिकाणी लक्ष द्यायचं होतं. मोनो हॅलोजन कंपाऊंड, बरोबर. हा जो मोनो हॅलोजन कंपाऊंड आहे याच्यामध्ये जो पहिला म्हणजे क्लासिफिकेशन आहे बेटा, दॅट इज द हॅलो अल्केन. दॅट इज द हॅलो अल्केन और अल्किल हलाइड. हॅलो अल्केन और अल्किल हलाइड. आता व्हॉट इज मी बाय हॅलो अल्केन अँड अल्किल हलाइड. ठीक आहे, तर याचं डिफिनेशन बघा. तर याच्यामध्ये काय होतं तर इन अल्किल हलाइड और हॅलो अल्केन, ओके, इन हॅलो अल्केन द हॅलोजन ॲटम म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे ते, हा, द हॅलोजन ॲटम is bonded to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom मी तर याला थोडं शॉर्टकट मध्ये करतो ना. हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ अल्केन डायरेक्ट करतो, डायरेक्ट जे आपल्याला इथे दिले हॅलो अल्केन म्हणजे अल्केन. ओके ओके, आणि अल्केनला आपण काय म्हणतो माहिती का, अल्केन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तुम्हाला माहिती आहे चांगलं, बचपन का प्यार भूल नहीं जाणार आहे, बरोबर आहे की नाही. तुम्ही जेव्हा लहान होते 10वी मध्ये तेव्हा तुमचं अल्केनवरती होतं बेटा प्रेम, तर त्याच्यामध्ये म्हटलं होतं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन, असं तुम्हाला 10वीला शिकवलं गेलेलं होतं बेटा. सो इसका बचपन का प्यार भूल नहीं जाणार आहे. तर इन अल्किल हलाइड द हॅलोजन ॲटम इज बॉन्ड, सिंगल बॉन्ड ॲटम. या सिंगल बॉन्ड कार्बन ॲटम, बरोबर. असा sp3 कार्बन म्हणजे काय रे, sp3 कार्बन म्हणजे त्याच्या चारी बाजूनं त्या ठिकाणी काय पाहिजे, सिंगल बॉन्ड पाहिजे. आणि सिग्मा बॉन्ड, सिंगल बॉन्ड पाहिजे, बरोबर आहे. सिंगल बॉन्ड सगळे सिग्मा बॉन्ड, व्हेरी गुड. तर असा जो कार्बन आहे त्या कार्बनला आपण म्हणतो बेटा sp3. आणि अशा या sp3 कार्बनला, अशा त्या sp3 कार्बनला जर आपण या ठिकाणी काय अटॅच केलं, जर आपण त्या ठिकाणी अटॅच केला हॅलोजन ॲटम, तर त्याला आपण म्हणतो बेटा यस अल्किल हलाइड किंवा हॅलो अल्केनला जॉईन पाहिजे तो. हा, चांगला मारामारा करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तो sp3 आहे. कशावरून ठरलं बेटा, त्याच्या आजूबाजूला 4 सिंगल बॉन्ड आहे, त्यावरनं हा कार्बन sp3 आहे. आणि अशा sp3 कार्बनला जर आपण हॅलोजन अटॅच केला, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे, तर ते जे त्या ठिकाणी स्ट्रक्चर फॉर्म होतं दॅट इज कॉल्ड ॲज यस बेटा हॅलो अल्केन. ओके, त्यानंतर आता या हॅलो अल्केनचे आणि या अल्किल हलाइडचं पण एक सब क्लासिफिकेशन आहे, कळलं का. याला सुद्धा आपण आता क्लासिफाय करणार बेटा. ओके, क्लासिफिकेशन ऑफ. आता पहिले मी याला रब करतो. हा, आपण बघितलं हॅलो अल्केन म्हणजे अल्किल हलाइड. ऍक्च्युली अल्किल हलाइडला
जनरली आपण रिप्रेझेंट कसं करतो माहिती का, RX. व्हॉट इज RX? RX म्हणजे IUPAC मध्ये हॅलो अल्केन. RX IUPAC नेम काय बेटा? हॅलो अल्केन. आणि RX कॉमन नेम काय? अल्किल अलाइड. दिस इज अ कॉमन नेम आला भाषामध्ये. सो इकडे हा RX हे त्या ठिकाणी हॅलो अल्केन हे IUPAC नेम आहे आणि RX हे अल्किल अलाइड हे कॉमन नेम आहे. सो RX म्हणजेच हॅलो अल्केन आणि अल्किल अलाइड. पॉइंट इज क्लिअर ऑर नॉट? बोलत चला. त्या ठिकाणी रिव्हिजन होते, काही मुलांचं फर्स्ट टाइम लर्निंग होते. अंडरस्टँडिंग पाहिजे झालेलं. हा, अंडरस्टँडिंग महत्वाचं बेटा आपल्यासाठी. ओके. हा, आता हा जो RX आहे बेटा किंवा हा जो sp3 कार्बन आहे, याचे बी वेगवेगळे टाईप आहे बेटा. हा जो sp3 कार्बन आहे ना, याचे पण वेगवेगळे टाइप्स आहेत. त्याच्यामुळे अल्किल हलाइड सुद्धा आपण क्लासिफाय करतो बेटा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये फक्त एकच हॅलोजन आहे असा. आणि त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण बघतोय आता अल्किल हलाइड किंवा हॅलो अल्केन. कळलं का? आणि आता या हॅलो अल्केनचे किंवा अल्किल हलाइडचं पण क्लासिफिकेशन त्यामध्ये तुम्हाला बघायचंय. आता बघू आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हलाइड्स. बघा आता या RX चे आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय. RX कसे बघा, जे आपल्याला विचारलंय त्याचं क्लासिफिकेशन द्यायचं आपल्याला. हा, आपल्याला जर त्यांनी अल्किल हलाइडचं किंवा हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन विचारलं तर याचं क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्याला क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे बेटा. टाइप ऑफ कार्बनच्या बेसवर अल्किल हलाइड इज क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ halogen atom is attached to that carbon. That carbon is primary, secondary, tertiary, and on the base they are classified according to the carbon type. ठीक आहे. सो याच्यामध्ये पहिला जो क्लासिफिकेशन आहे, पहिला जो टाइप आहे त्याच्यामध्ये तो आहे प्रायमरी अल्किल हलाइड. प्रायमरी अल्किल हलाइड. ओके. प्रायमरी अल्किल हलाइड. ओके. याला 1 डिग्री अल्किल हलाइड असं पण म्हणतात. हा लक्षामध्ये, याला आपण 1 डिग्री अल्किल हलाइड असं पण म्हणतो. समजलं का? आता याच्यामध्ये याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा बेटा, हॅलोजन इज अटॅच टू प्रायमरी कार्बन ऍटम ऑफ. ओके. प्रायमरी कार्बन ऍटम. जर अल्किल हलाइड मध्ये जो हॅलोजन आहे तो हॅलोजन जर प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. मग आता सगळ्यात पहिला जो पॉइंट तो म्हणजे प्रायमरी कार्बन. ओके. प्रायमरी कार्बन म्हणजे कुठला कार्बन? तर प्रायमरी कार्बन म्हणजे असा कार्बन की जो सेकंड लास्ट कार्बनला लागलेला असेल बेटा. ठीक आहे. जो कार्बन आपण ड्रॉ केला बेटा याच्यामध्ये, तो कार्बन कसा पाहिजे? प्रायमरी पाहिजे. प्रायमरी म्हणजे काय? तो बघा, हा हॅलोजन आहे, याला आपण अटॅच केलंय याला. हा जो कार्बन आहे हा प्रायमरी केव्हा असेल? जेव्हा तो अजून एका कार्बनला अटॅच असेल. ओके. हा ज्याला हॅलोजन अटॅच आहे हा कार्बन एक दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे, फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा कार्बन कसा आला? प्रायमरी कार्बन. समजलं ना? प्रायमरी कार्बनला हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणायचं
प्रायमरी अल्किल हलाइड. ओके, लक्षात ठेवा. सो या ठिकाणी याचं जे प्रेझेंटेशन आहे ते आपल्याला जनरल रिप्रेझेंटेशन, ओके, जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी अल्किल हलाइड, प्रायमरी अल्किल हलाइड. तर याचा जो फॉर्म्युलेशन बेटा तो आहे RCH2X, RCH2X, and this carbon is primary carbon. This carbon is primary carbon because it is attached with the other एक carbon. R म्हणजे काय, कार्बनच येतो. R म्हणजे काय, कार्बन. बघा आता एक एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल CH3CH2Cl. बघा हा कार्बन प्रायमरी आहे. या कंपाऊंडचं नाव इथिल क्लोराइड, आयुपेसी नेम क्लोरोइथेन. हे दोघी जण प्रायमरी अल्किल हलाइड आहे बेटा. आपण बघतो एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्किलाइड म्हणजे इथाइल क्लोराइड किंवा क्लोरोइथेन किंवा हे स्ट्रक्चर हे कुठल्या टाईपचं आहे, प्रायमरी अल्किल हलाइड या टाइप मध्ये त्या ठिकाणी येते बेटा. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याला प्रायमरी का म्हटलं, कारण तो पहिला कार्बन आहे आणि तो पहिला कार्बन आहे आणि तो एकाच कार्बनला अटॅच आहे. एखादा कार्बन जर एका दुसऱ्या कार्बनला अटॅच असेल तर तो असतो बेटा प्रायमरी. समजलं ना. आणि त्या प्रायमरी कार्बनला जर आपण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे लावलेलं असेल तर तो झाला बेटा प्रायमरी अल्किल हलाइड. समजलं का. दुसरा एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल, ठीक आहे. बघा हा हॅलोजन या कार्बनच्या अटॅचमेंट मध्ये पहिल्या नंबरच्या कार्बनला, आणि हा कार्बनच्या बाजूला एकच कार्बन आहे. याला काउंट करायचं नाही बेटा बॉन्डिंग मध्ये. याचं बॉन्डिंग याच्याशी ना, आणि हा किती कार्बन आहे, एकच कार्बन. समजलं. ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनचं अटॅचमेंट फक्त एकाच कार्बनला आहे. समजलं ना. त्याच्यानंतर दुसरा कार्बन आहे पण तो याचं डायरेक्ट अटॅचमेंट CH2 सोबत आहे. फक्त CH3 सोबत याचं अटॅचमेंट आहे का, नाही. म्हणजे याच्या बाजूला एकच कार्बन आहे म्हणून हा कार्बन प्रायमरी कार्बनला हॅलोजन म्हणजे हा प्रायमरी हॅलोजन, प्रायमरी अल्किल हलाइड. प्रायमरी हॅलोजन नाही, प्रायमरी हलाइड. ओके. याचं जे नाव बेटा ते काय बोलत चला. प्रायमरी प्रॉपिल आयोडाइड. प्रायमरी तर आहेच तो, त्याचं नाव प्रॉपिल आयोडाइड. मध्ये आयडोप्रोपेन. ठीक आहे. बघा मग प्रायमरी अल्किल हलाइड आपला काम झालं. याच्यावर क्वेश्चन विचारला जातो प्रायमरी अल्किल हलाइड च जनरल रिप्रेझेंटेशन बेटा. सगळ्या प्रकारच्या परीक्षेसाठी मी बोलतोय. मी फक्त बोर्ड साठी बोलत नाहीये. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे परत बोलतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्ही जे शिकताय ते नीट आणि JEE PE असं काही नाही. ते जे तुमच्या बोर्डाला आहे तेच तुम्हाला नीटला JEE असणार आहे. कळलं का. त्याच्यामुळे अभ्यास करताना ऑर्गॅनिकचा अभ्यास आता जे आपलं 4 चॅप्टर ते सर्वांना लागू आहे. एखादी गोडी असते की नाही, सदा निसिप नावाची गोडी बेटा. हे बा निसिप नावाची गोडी आहे. अंगदुखी, हे दुखी, ते दुखी, ताप, सर्दी असं बऱ्याच गोष्टीवर चालती निसिप नावाची गोडी. तसं हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे बेटा याच्यामध्ये जे जे तुम्ही बघताय ते सगळं तुम्हाला लागणार आहे बेटा. आणि त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या आहे, विसरले नाही पाहिजे. ठीक आहे, चालेल. तर हा तुमचा प्रायमरी अल्किल हलाइड मध्ये आपण बघितलं की हा जो हॅलोजन आहे हा हॅलोजन प्रायमरी कार्बनला अटॅच असतो. नोट मध्ये आपण पारपैकी लिहून घेऊ.
in primary alkyl halide, halogen atom is attached to primary carbon atom. ठीक आहे. इट इज अ नोट. ठीक आहे. पण तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की त्याचं नेमकं काय टाईप कुठला आहे वगैरे वगैरे असं. हा, आता आपल्याला सेकंड टाईप बघायचं आहे याच्यामध्ये. सेकंड टाईप तुम्हाला समजलं असेल. हा जर प्रायमरी आहे तर तो सेकंड टाईप काय असेल? सेकंडरी अल्किल हालाइड. आणि याला 2 डिग्री अल्किल हालाइड असं म्हणतात. हा, आता याच्यामध्ये याचं जे जनरल रिप्रेझेंटेशन आहे, ओके, जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ, आता मी GR लिहिलं बघता. तुम्हाला मी अगोदर फुल फॉर्म लिहून दिला, आता शॉर्टकट केलं. GR, जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ सेकंडरी अल्किल हलाइड. ओके, आणि याला आपण कसं रिप्रेझेंट करतो? तर असा कार्बन घ्यायचा की त्याच्या दोघी बाजूना कार्बन पाहिजे. हा जो कार्बन आहे मधला कार्बन, समजलं का? इकडे पण R आहे, इकडे पण R आहे, दोघी बाजूना R आहे. R म्हणजे कार्बनच. अशा कार्बनला, जो कार्बन 2 इतर कार्बनला जॉईन असतो, ओके नाही, the carbon is attached with the other 2 carbon atoms is called the secondary carbon atom, and in that secondary carbon atom there is the attachment of halogen, that is called as secondary alkyl halide. But at 2 degree alkyl halide. Okay, and here the examples are, first example CH3 CH3, and I will take iodide. That is the name of this is, common name of this compound is isopropyl chloride. Yes. Isopropyl. Yes, but isopropyl iodide. And the IUPAC name of this one is 2-chloropropyl. Barabar. The IUPAC name of this one is 2-idopropyl. 2-idopropyl. Ekdam correct. 2-idopropyl, not bromo. There is a iodine will be joined, है ना? So that as per the joining of the halogen atom, we change the name of that particular compound. See here, CH3, CH2, CH3, and here is a chlorine. Listen ना पहिले एक मिनिट होल्ड करा. याचं जे ऑर नाव आहे ना बेटा, या आयसोप्रॉपिलला एक ऑर नाव पण आहे, कळलं का? याला आपण एक ऑर नाव पण देऊ शकतो, कारण जो हॅलोजन तुम्ही अटॅच केलाय, हा कार्बन ज्याला आपण अटॅच केलाय तो कार्बन बेटा सेकंडरी. तर बेटा याचं आपण असं सुद्धा नाव लिहू शकतो, सेकंडरी प्रोपिल आयोडाइड. हा, प्रोपिल आयोडाइड. हा, प्रोपिल आयोडाइड. ठीक आहे. तर प्रत्येकाने ते रिव्हिजन यासाठीच आपण करतो बेटा, तुमची ऑनलाईन मध्ये पण ऑफलाईन मध्ये पण. तर या ठिकाणी तुम्हाला जे पॉइंट्स त्या ठिकाणी अजून बघा, जितकं तुम्ही वारंवार एखादी गोष्ट करणार, डिस्क्रिप्टिव्ह बन जाईल ते तेवढं तुम्हाला कळणार आहे, कारण वन अटेम्प्ट मध्ये तेवढं कळणं मुश्किल आहे. ठीक आहे. तर जसा हा इकडे वरचा कार्बन जो आहे आयसोप्रॉपिल वाला, पण याचं नाव जे आहे बेटा कॉमनली दे आर यूज आयसोप्रॉपिल. दे डोंट यूज दिस सेकंडरी प्रॉपिल आयोडाइड इन रिएक्शन मध्ये. हा, रिएक्शन मध्ये आपण मॅक्झिमली
इकडे याचा वापर केलेला आहे आयसोप्रॉपिलचा. मॅक्झिमम आयसोप्रॉपिलचा हा रेअरली वापरला जातो, त्याच्यामुळे नियमानुसार तुम्ही त्याला फक्त लक्षात ठेवा. पण मॅक्झिममली डोक्यात काय ठेवा, या स्ट्रक्चरचं नाव काय, कॉमन नेम आयसोप्रॉपिल. आयुपीएससी नेम 2-आयडो. हे तर काही बदलत नाही यार, आयुपीएससी नेम तर काही बदलत नाही ना. यस, फक्त कॉमन नेम मध्ये थोडा फरक पडतो. हा, आता याचं नाव आयसो लिहायचं नाही सेकंडचं. हा, याच्यामध्ये हा जो हॅलोजन अटॅच या कार्बनला, या कार्बनचं नेचर बेटा सेकंडरी, कारण हा इतर 2 कार्बनला अटॅच मध्ये, हा कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच आहे, सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनला लागलाय ना, म्हणजे याचं कॉमन नेम सेकंडरी पासून सुरुवात होणार बेटा, सेकंडरी. आणि टोटल सेकंडरी ब्युटिल क्लोराइड. बरोबर, ब्युटिल क्लोराइड. व्हेरी गुड. सेकंडरी ब्युटिल क्लोराइड, सेकंडरी ब्युटिल क्लोराइड. आणि आता हा जो क्लोरीन आहे की नाही, हा ज्या बाजूने जवळ असेल त्या बाजूने नंबरिंग करायची बाबा. ठीक आहे, पहिला नंबर, हा दुसरा नंबरचा कार्बन, हा तिसरा नंबरचा कार्बन, आणि हा चौथ्या नंबरचा कार्बन. आणि तुम्हाला तर माहिती, 2 क्लोरोब्युटेन. क्लोरोब्युटेन. बरोबर आहे, 2 क्लोरोब्युटेन, 2 क्लोरोब्युटेन, एकदम करेक्ट. 2 क्लोरोब्युटेन असायचं नाव बेटा. ठीक आहे ना. हळूहळू त्याचं प्रॅक्टिस करा, लर्निंग करा, डबल 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 तेच बघा, म्हणजे तुम्हाला बिलकुल येईल ते. आणि बोला, बोलत चला, चुकलं ते चालेल, पण तुम्ही ना. सर, हा हॅलो सर, हा दादा बोल. हे क्लोरोब्युटेन नाव लिहिलं सर, त्यामध्ये गॅप ठेवता का? नाही, सरळ लिहिला सलग. मी काय का, मी गॅप ठेवतो नाही, त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे हा नियमच होता बघा. या कंपाऊंडचं नाव काय खरं माहिती का, त्याचं नाव काय माहिती का, हॅलो अल्केन. आपण काय नाव दिलं याला सांग, हॅलो अल्केन. झालं कन्फ्युजन दूर? हो सर. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये तो जसं आपण अल्केन एक सलग लिहितो, आपण अल्केन आपण सलग लिहितो सलग, तसं क्लोरोब्युटेन हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आणि त्या ब्युटेन मध्ये 2 नंबरच्या कार्बनला क्लोरो आहे फक्त, बस एवढं लोकेशन फक्त आपण मेन्शन केलंय. पण ऍक्च्युली तो कोण आहे, क्लोरोब्युटेन आहे. आणि त्याच्यातला हा 2 क्लोरोब्युटेन आहे, असा याचा अर्थ आहे. ओके, सो सेकंडरी, आय थिंक तुम्हाला सेकंडरी पण आता क्लिअर झाला असेल. एक एक्झाम्पल घेतो, त्याचं नाव तुम्ही पटकन मला सांगा. सांग. सेकंडरी पेंटिंग. 2 ब्रोमोपेंटेन. 2 ब्रोमोपेंटेन. सेकंडरी सेकंडरी प्रोपिल. पेंटिल. सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड. पेंटिल ब्रोमाइड. ओ बाबा, प्रॉपिल म्हणजे 3च कार्बन, 4 म्हणजे ब्युटेन म्हणजे ब्यूट, आणि 5 कार्बन आहे बेटा ते तिथे. लक्ष द्या, बेसिक नॉलेज. 1 2 3 4 and 5. Okay, so that the name of this compound is 2-bromopentane. पहिले स्टुडंट आपल्याला म्हणजे कॉमन नेम सांगितलं, सेकंड सांगितलं. ठीक आहे, सो 2-bromopentane, सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड, आयसोप्रोपिल आयोडाइड, 2-idopropane. Okay, so these are all the secondary alkyl halides. They are asking on this question. रिप्रेझेंटेशन सुद्धा क्वेश्चन आहे, क्वेश्चन. लक्ष द्या, हा सुद्धा एक क्वेश्चन बेटा. ओके, हा सुद्धा ऑप्शन मध्ये राहतो. लक्षात ठेवायचं, 2 R त्या कार्बनच्या आजूबाजूला, 1 R ज्याला आपण हॅलोजन लावलेला आहे की नाही, हा त्याच्या आजूबाजूला बदलते चित्र सर्व. लक्षात द्यायचं बेटा. ठीक आहे, सो सेकंडरी पण तुम्हाला लर्न झाला. आज आपण थर्ड क्लासिफिकेशन कडे अल्किल हलाइडच्या, टर्शरी अल्किल हलाइड. बघा आता
टर्शरी अल्किल हलाइड 3 डिग्री अल्किल हलाइड 3 डिग्री अल्किल हलाइड याचं जे जनरल प्रेझेंटेशन आहे, जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ 3 डिग्री म्हणजे टर्शरी अल्किल हलाइड इज, आता हा जो कार्बन आहे दादा ज्याला तुम्ही हॅलोजन लावणार आहे त्याच्या आजूबाजूला 3 R लावायचे, म्हणजे 3 कार्बन पाहिजे. म्हणजे हा जो कार्बन आहे की नाही हा कार्बन होईल टर्शरी कार्बन, आणि अशा टर्शरी कार्बनला हॅलोजन तुम्हाला लावायचं आहे वाडा, आणि याला म्हणायचं टर्शरी अल्किल हलाइड. तो टर्शरी अल्किल हलाइड असं दिसतो, त्याच्या आजूबाजूला 3 R, मग त्याच्या मधल्या तो ज्या कार्बनच्या आजूबाजूला 3 R आहे त्याला हॅलोजन अटॅच पाहिजे. ज्या कार्बनच्या 3 बाजूनं कार्बन आहे किंवा R आहे आणि तिकडे तुम्ही हॅलोजन लावताय तर दॅट इज टर्शरी अल्किल हलाइड. एक्झाम्पल ऑफ दॅट टर्शरी अल्किल हलाइड इज फर्स्ट CH3, इकडे CH3, इकडे CH3. अरे ये तो टर्शरी कार्बन आहे, हा तर टर्शरी कार्बन आहे बेटा, आणि याला जर आपल्याला आता इकडे आयोडीन लावलं तर याचं नाव काय होईल? टर्शरी 2 मिथाइल 2 आयडो प्रोपेन. एकदम करेक्ट, हे आलं IUPAC. आता कॉमन नेम लिहू आधी. कॉमन नेम पण सांगितलं एकानं आणि एकानं IUPAC ने पण सांगितलं. ठीक आहे, व्हेरी गुड. पहिले आपण लिहूया कॉमन नेम. तर इकडे त्याचं नाव बेटा टर्शरी पाहिजे. टर्शरी टोटल ब्युटिल आयोडाईड. बरोबर, ब्युटिल आहे. का झाला ते ब्युटिल माहिती का? सगळे कार्बन 4 आहे बरोबर, 1 2 3 4, बाहेर 3 आणि मध्ये 1, 4 कार्बन आहे, म्हणून याचं नाव आलं बेटा टर्शरी ब्युटाइल. 4 कार्बन आहे म्हणून ना, आणि आयोडीन म्हणून आयोडाइड. आणि आयोडाइड टर्शरी याचं कारण आहे कारण ज्या कार्बनला तू हॅलोजन लावलाय तो कार्बन टर्शरी आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करणं पडतं, त्याच्यामध्ये पॅरेंट चेन चॉईस करणी पडते. मग आपण उभी चॉईस करतो 1 2 आणि 3, आणि याच्यामध्ये 2 नंबरच्या कार्बनला CH3 आहे. मग पहिले तेल घेणं पडतं बेटा CH3 ला, मग त्याच्यानंतर घेणं पडतो आयोडीन, आणि त्याच्यानंतर घेणं पडतं चेन, अशी उभी चेन 3 कार्बनची. त्यानंतर लावणं पडतो ANE, याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे ना म्हणून ANE. मला वाटतं हे स्ट्रक्चर याचं नाव थोडेफार नियम थोडंफार पाठांतर लक्षात ठेवा, कारण फक्त काय बदलीन, आयोडीनच्या जागेवरती ब्रोमिनिन क्लोरिनिन, बाकी तर मग सगळं सारखंच आहे ना. 2 मिथिल ओके, 2 आयडो आला तर आयोडीन आला तर आयडो, ब्रोमिन आला तर ब्रोमो, Cl आला तर क्लोरो. ओके नाही, तर या ठिकाणी फक्त तुम्हाला हॅलोजन बदलवायचा आहे, क्लोराइड ब्रोमाइड, बाकी तर ते स्केलेटन सारखंच आहे ना. तर स्केलेटन लक्षात ठेवा, एकदा तो IUPAC नेम करून ठेवायचं, फक्त थोडीशी रिप्लेसमेंट लागते, समजलं ना. सो लक्षात ठेवा याला. चलो ओके बाय. आता बघा हा झाला तुमचा टर्शरी अल्किल हलाइड. काही कन्फ्युजन बोलत चला रे, काही कन्फ्युजनच्या मध्ये? तिघे टाईप समजले बेटा? हो सर. ओके ओके, व्हेरी गुड. सो दॅट आपण याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण बघतोय, आणि त्याच्यामध्ये आपण आपला टॉपिक चालू होता ज्याचं नाव होतं अल्किल हलाइड, आणि त्याच्या आपण सब क्लासिफिकेशन केलं, प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शरी अल्किल हलाइड. म्हणजे आपण आज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा, मोनो हॅलोजन कंपाऊंडचा फक्त आपण पहिला टाइप पाहिला बेटा, त्याचं नाव आहे अल्किल हलाइड किंवा हॅलो अल्किन. आता टुमॉरो किती टाइम? ओके, 4 मिनिट्स आर लेफ्ट. सो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पहिला टाइप आपण या ठिकाणी डिस्कस केला. आता आपण जाऊया दुसऱ्या टाइप कडे. ठीक आहे, होऊन जाईल 4 मिनिटांमध्ये. ठीक आहे, बी क्लासिफिकेशन बी, and that is called as allylic
हलाइड्स, अलिलिक हलाइड्स. कसे का नावात थोडस आहेच दम, पण थेरी मध्ये खूप दम आहे. इन अलिलिक हलाइड्स द हायड्रोजन atom is bonded to sp3 hybridized कार्बन ऍटम. आता कंडिशन, कुठला sp3 कार्बन ऍटम? हेलो हा सर, तुम्ही हायड्रोजन ऍटम बोले हॅलोजन है ना? सॉरी हॅलोजन ऍटम. मी इकडे हॅलोजन लिहितो हा, तुम्हाला अजून नंतर मग ते एक समज नाही नंतर ना, इथे लिहितो हॅलोजन ऍटम. In allyl halides, the halogen atom is bonded to sp3 carbon atom. आता कंडिशन, असा कोणता sp3 कार्बन which is next to a carbon double bond. कार्बन डबल बॉन्डचा जो नेक्स्ट कार्बन आहे, पुढचा कार्बन आहे, त्या कार्बनला हॅलोजन अटॅच असतो या अलिलिक हलाइड मध्ये. बघा प्रेझेंटेशन, CH3 डबल बॉन्ड CH, हा झाला तुमचा डबल बॉन्ड, याच्या पुढचा एक कार्बन आणि त्याला लावायचा हॅलोजन. सो इज अ नेक्स्ट टू द कार्बन डबल बॉन्ड, and this carbon is also called as allylic carbon. कार्बन डबल बॉन्डचा पुढचा कार्बन. समजलं? अरे यार, आपण याचे डिस्कशनचे आता तुम्ही ते नोट्स मध्ये लिहून घ्या, ज्या मला प्रेशर येते. बाकी मी उद्या दिवशीचे एक्झाम्पल तुम्हाला डिस्कस करतो. ठीक आहे. सो कार्बन डबल बॉन्डचा पुढचा कार्बन आणि त्याला हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणायचं अलिलिक हलाइड्स बेटा. अँड दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज अलिलिक कार्बन, जो डबल बॉन्डचा नेक्स्ट कार्बन आहे. आलं लक्षामध्ये? तर आपण त्याला उद्या डिस्कस करतो मी. आपण बघा, आपण असंच आहे, हा कार्बन डबल बॉन्ड, त्याच्या पुढचा कार्बन आणि याला हॅलोजन. तर हा कार्बन सुद्धा अलिलिक कार्बन आहे आणि हे सुद्धा अलिलिक हलाइड आहे. हा सुद्धा डबल बॉन्डचा पुढचा कार्बन, हा कार्बन. ठीक आहे. याला हॅलोजन X